हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या. तर काल होता संडे आणि आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला. तर पाऊस इतका जोरात पडत होता. आणखी पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य तर इतकं छान दिसत होतं. रस्ते क्लीन झाले होते. आणखी झाडे अशी हिरवीगार. इतक्या उन्हानंतर असा पाऊस एकदम सुखद म्हणजे अनुभव होता तो. तर आम्ही जात होतो. 4 गावी आम्हाला काल करायची होती. संडे होता. मिस्टरांना किचन ट्रॉलीचं त्यांच्या साईट्सवर जायचे होते. मला माझ्या काकांना बघायला जायचं होतं. तिथून सासरला जायचं होतं. माहेरला देखील जायचं होतं. आणि ज्योतिबाला पण जायचं होतं. तर आम्ही निघालो. हा बघा ज्योतिबाचा रोड. इतकं भन्नाट वातावरण झालं होतं ना, इतकं सुंदर. असं स्वर्ग म्हणजे काय, वेगळं तिसरं काहीच नाही. इतका ज्योतिबाचा हा रोड इतका भारी आहे ना. ह्या रोडवरनं ना टू व्हीलरवरनं प्रवास करायचा आनंद काय वेगळाच आहे. फोर व्हीलरमध्ये तो फील येत नाही, पण टू व्हीलरवरनं मस्त म्हणजे मस्तच फील येतं ह्या रोडने. खूप असं घाटवळणे आहेत आणि खूप रोड छान आहे. असं ड्रीम रोड असतो ना, तसा रोड आहे. दोन्ही साईडला मस्तपैकी झाडे आहे. इतके भरपूर झाडे आहे ना. आणि पन्हाळ्याच्या इथे इतकं धुकं पडलं होतं. असं वाटत होतं की आकाशातून सगळे ढग जमिनीवर आलेले आहेत का काय. इतकं म्हणजे इतकं धुकं होतं आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना. म्हणजे थंडी तर इतकी वाजत होती. खूप म्हणजे खूप. म्हटलं पहिल्यांदा ज्योतिबाचं दर्शन घेऊया आणि तिथून पुढे मग सगळे पण कामे करूया. पाऊस असल्यामुळे आम्हाला थोडासा निघायला वेळ झाला होता. बघा, पाऊस कंटिन्यू चालूच होता. असं नाही की पाऊस थांबलेला. मग मधीच थोडा पाऊस थांबल्यानंतर आम्ही जरा शूट वगैरे केलं, रील्स वगैरे केल्या. इतका भन्नाट रोड होता ना हा. मग गाड्या वगैरे नव्हत्या. मग म्हटलं थोडंसं शूट वगैरे करून घेऊया. एन्जॉय होता फुल. तिथून बघा ह्या म्हैशी वगैरे इतकं गावचं ना. असं गावाच्या जवळ गेलं ना, असं खूप गावचं फील होतं. असं डोंगरातून चरून सगळ्या गाई म्हैशी सगळ्या त्यांच्या त्यांच्या घरी चालल्या होत्या. पाऊस पडत होता. इतका फक्त पाऊस, पाऊस, पाऊस. पण इतका पाऊस पडते पण लोकं घरी बसत नाहीत. इतकी गर्दी होती रोडला. हे बघा धुकं असं पूर्ण अंधार, अंधार. काहीच समोरचं गाड्याच दिसत नव्हत्या. मग आम्ही ज्योतिबाच्या मंदिरमध्ये गेलो आणि इतका काल पाऊस होता. बापरे! इतकी ज्योतिबाच्या मंदिरला गर्दी होती, की मी खरंच त्यांना त्या सगळ्या पब्लिकला हँड्स ऑफच आहे. पावसात देखील असं ते एवढं रांगेत उभा होते. जर रांगेत उभा राहिलो असतो ना 2-3 तास तरी नंबर आला नसता. आम्ही बाहेरूनच शूट घेतला. दर्शन वगैरे घेतलं आणि काल लग्न झालेली पण जोडपी खूप होती मंदिरात. इतका पाऊस पडत होता ना, की थोडंसं पाऊस हे थांबल्यानंतर आम्ही जरा तिथला फेमस बासुंदी चहा आहे त्याचा स्वाद घ्या. म्हणजे इतक्या पावसात चहा पिण्याची मजाच काय वेगळी. मग म्हटलं आम्ही तिथं जरासं चहा प्यायला गेलो होतो. हे बघा इतकी छोटी-छोटी बाळं घेऊन आली होती ना, खूप छोटी-छोटी बाळं घेऊन आली होती. म्हणजे काय पब्लिक म्हणजे असं ना. पण ज्यांना पाऊस आवडते ती पण पब्लिक खूप आहेत. म्हणजे त्यांना खरंच पावसाळा ऋतू आवडतो. आणि हा चहा बघा इतका भारी होता चहा. तिथून आम्ही गेले माझ्या माहेरी म्हणजे जाणार होते. मग इथं त्या मावशी एक रोप लावत होत्या. म्हणजे आता रोपांची वगैरे कामं चालू आहेत. पाऊस गावी म्हणजे आपल्या इथल्यापेक्षा गावी खूप म्हणजे भयानक पाऊस पडला आहे बघा. शेतं पूर्ण तुंबले आहेत. ह्या रोप लावायला लागल्यात. रोप म्हणजे तरवा लावून ती परत जी रोपं आलेली असते ते असं चिखल करायचा आणि ते असं खवायचं. म्हणजे भात मोठं येतं. त्याला पाऊस आणि पाणी खूप म्हणजे चिखल खूप लागतो त्याला. मग हे शेतातली त्यांची कामं चालू होती तर. आणि गावचं वातावरण काय, माहेरी जायचं आहे म्हटल्यानंतर तो आनंद काय वेगळाच असतो. मग हे जरा इथलं पण निसर्गाचं सगळं शूट वगैरे घेतलं आणि मी गेले माझ्या माहेरी गेले. माहेरी जाताना तर ते रस्ते आणि इतकं छान वाटत होतं ना. एक अर्ध्या तासासाठीच गेले होते. पण म्हणजे माहेरी आई-वडील आहेत तोपर्यंत जाण्याची हे वेगळीच असते ते आशा, की आपण गेल्यानंतर आपले आई-वडील तिथं असणार आहेत. हा आनंद शब्दात सांगा येत नाही. तर असा आमचा दिवस होता. अच्छा, बाय बाय.